बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बोला. मित्रांनो मी आता आलोय रेंदाळमध्ये, जे हुपरीजवळ आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आम्ही आलोय आता म्हाळू पुजारी यांच्या घरी. त्यांच्या घरी भागूबाई पुजारी ह्या आहेत. मामांच्या हयातीत मामांची बकरी जिथे जिथे होती त्या त्या ठिकाणी जाऊन तिथं बग्यात त्या तळावर मामांच्या बकऱ्यांमध्ये सेवा केलेली आहे. तर तुम्ही आत्ताची मुलाखत बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. ब्रह्मांड श्री बाळूमांच्या नावानं सांग बोला, विठ्ठलप्रदेवाच्या नावानं सांग. जागा हां मग मुलूक सगळं हिंडून वरीसवर आलं की बर मग नाव पोट वाढायला लागलं, चांगलं झालं. मग चांगलं झाल्यावर मग फिरून बकरी इकडे यायला लागली, मामाची बी आणि आमची बी सगळीच. येताना मग मामा म्हणाल, आता सगळं तुझं नवाज पिटलंय, इथं करायचं काम सगळं झालंय तुझं, बर आणि आता गावाकडे जा आणि डिलिव्हरी हो जा म्हटलं. आणि गावाकडे सासूला घालवलं. मग थोड्या दिवसात बकरी जवळजवळ इकडे यायला लागली की येताना मग ती बकरी बी मालकासनी दिरासनी सगळ्यासनी लावून दिलं त्यांनी, मामाने सगळं गावाकडे लावून दिलं. गावाकडे लावून दिल्यावर थोड्या दिवसानं सासू बाळ झाली. हे पोरगं झालं. मग मामा बाळ झाल्यावर मामा आलं दार, माई काय मामा बाळ झालीस? झालं की मामा. काय झालं? पोरगं झालं. आलो मामा दार उघडतो. सासू उठून दार उघडा यायचे तर मामा गप झाला. गप झाला. मग हे पोरगं मूल थोरलं झाल्यावर सासू जाऊन जेवण खाणं, सासू सासरा मामाचं सगळं काय असेल ते सगळं करून आलं केलं. मग मालक आता झालं की 20 वर्षाचं 20-25 वर्ष. मग लग्नाला आलं. मग मला केलं मालकाला. तुमचं माहेर कुठलं? चंदूर. मग मला केलं. मला केल्यावर मी 2 वर्षानं मला बी 2 पोरी झाल्या. बर 2-3 वर्षात 2 पोरी झाल्या. 2 पोरी झाल्या. त्या पोरींच्या पाठीवर 5-6 वर्ष मुलंच नाही मला. 5-6 वर्ष मुलं झालं नाही. मग पोरगं झालं नाही. मग दिराला पोरं झालं. दीर काहीतरी मला म्हणताना करताना मग मालक बी आणि मी बी सारखंच म्हणाले, कसं करायचं. मग मामाचं आम्हाला तर काय माहिती होतं. मग कसं करायचं म्हणताना मग आईला सांगितलं मालकाने आमच्या, आई असं व्हायला नाही, कसं करावं. आणि मी बायकोला घेतो आणि बाळूमामाला जातो, बाळूमामाजवळ जातो. म्हणताना मग जा, एवढं काय झुंजळायचं जाऊ, सुगी होऊन दे आणि मग जा. मग जुंधळा कापलं, मळणी केलं. मग 2 पोरीसनी घेतला आणि मालक आणि आम्ही मामाकडे गेलं. 8-9 महिने राहिलं मामाजवळ. 8-9 महिने राहिलं केलं. मग तिथनं बकरी खालतं जायची मी बेंद्राच्या वक्ताला. मग गावं सगळी तिकडली भोवतीची गावं सगळी हिंडलं. भोवतीच गाव हिंडलं, बकरी खालतं जायची. मग मामा मला काय म्हणालं, भागू आणि आता पाऊस लागायचं, तुझ्या पोरी बाळीसनी कसं व्हायचं आणि कसं करतेस, काय तुम्ही सांगतील ते करतो म्हटलं. तुम्ही सांगतील ते करतो. बर म्हटलं. मग माझ्या संग भांडायला लागतील की घरातली माणसं. मालकाला ठेवून घेणार म्हटल्यावर हा मालकाला नेली आणि आमची बकरी कोण राखायची, खालतं आमची बकरी कोण न्यायची. तू मालकाला ठेवून आलीस तिथं शिकवूनचे असं भांडायला लागतील. मामा भांडून घालता म्हणाला. भांडले की माझ्याकडे येतंय न्याय जा म्हणाला. ते न्याय माझ्याकडे येतंय, मी सांगते त्यासनी काय सांगायचं. मग कोल्हापूरचा चटणीवाल्या होता. बकरी धुतली, बकरी कातरली, खालतं न्यायची खर्ची सगळी केली मामाची. आवरणाळा राहून सगळं तिथं खर्ची केली, बकरी कातरली. मग चटणीवाला ते खालतं चटणी डबावर चटणी घेऊन यायचा. तो कायम महिन्याला चटणी आणायचा. मग आता ते चटणीवाले येतोय आणि त्याच्या संग तू जा, 2 पोरी घ्याने जा आणि तुला नीट इष्टीत बसवतोय, तुझ्या गावात म्हणून उतरते. मग हो म्हटलं. मग मोहरच्या रोजानं ते चटणीवाले आला. मग चटणीवाल्या संग मला 2 पोरी मला घालविला मामानं. मग तो टॅट पतूर आला.
चटणीवाला. मग मला इष्टीत बसवून करून निम्यापत्र घालिवला आणि गेला की तो. मग इथंच आमच्या गावात येऊन उतरलो, 2 पुरुष निघून घरला गेलो. घरला गेल्यावर मग घरात मी गेल्यावर माझ्या संग गोड बोललं केलं की मालकाची वाट बघायला लागल्यात. मला कुठं आहे, मालकाला लावून दिली नाहीत. तिथं ठेवून कसं आलीस तू, त्याला ठेवून कसं आलीस? कोण म्हटलं? सासूबाई. सासू सासरा दीर. हा, तिथं ठेवून आलीस, आमची बकरी कोण न्यायचं? मग 1-2 रोज भांडलं आणि तळंग देत जावाई होता. तळंग देत जावाई होता. मग त्या जावायला लावून दिलं, जाऊन घेऊन यायचा म्हणून त्याला जावायला लावून दिलं. मग मामा लावून दिलं नाही. मामा त्या फजिती केलं आणि लावून दिलं. लावून दिल्यावर इथं भांडणाचे धुळकूस नाही सांग. तू शिकून घेऊन गेलीस, ही बकरी कोण न्यायची, आमची बकरी कोण न्यायची. 8 रोज भांडलं आणि पुन्हा लावून दिलं त्या तळंगद्याच्या पाहुण्याला. आणि मामा भांडून त्यालाच लावून दिला, त्या मालकाशी लावून दिलं नाही. मला काय मामा सांगितलं, दिवाळी होऊस तर राहा, दिवाळी झाल्यावर ये 2 पुरुषनी घेऊन आणि 1-4 रोज राहा माझ्याजवळ आणि दिवाळी झाल्यावर ये आणि तुझ्या मालकाशी घेऊन जा. मालकाशी बरं म्हटलं. मग हिने भांडलं पावसावर माझ्या संग भांडायचं, जरा थंड असायचं, भांडायची असं चालूच होतं. मग दिवाळी आली. मग फराळाचं काहीतरी केलं. मग मामाला न्यायला एक डबा भरून ठेवलं. मग आमची नणंद आणि सासू, मी, माझी 2 पोरी होत्या. या पोरीवानी 2 पोरी घेतला आणि गेलावं. मग सासू पहिलं हलवाना वाजता मामानं बघितलेलं होतं सासूचं सगळं. मामा सासूला सेवा द्यायला लागला. रांड मी तुझं बघितलं नसतं ते मूल कुठलं झालं असतं. तुझं कशावर ना ते मूल, ते पोरगं तुझं कसं म्हणायचं, तुझं कशावर ना, तू न्यायला माणूस लावून दिलीस का? म्हणून ते सासूसंग भांडलं आणि त्या गटऱ्याला माणसं होती त्याशी काय म्हटलं, हिला वर्ण कन्या घाला, हिला माझ्या घराची बराडाजवळ घ्यायचं नाही, हिला वर्ण कन्या घाला. असं तसं म्हटलं. रातोरात सासूला ठेवून घेतलं, नंदला सासूला. आणि सकाळ उठून तुझं तू जेवायचं, तुझ्या पुरगीला घ्यायचं आणि जायचं. ही माझी लेख आहे, माझा सप्ताह मोर ही आहे. एकादश द्वादश होतं व मी ठेवून घेणार आहे. 15 ठेवून घेऊन माझे एकादश द्वादश झाल्यावर माझं मी शिस्तीने लावून देणार आहे. त्या मालकाला आणि तिला दोघांनी आम्ही लावून देतो. मी तुझं तू तुझ्या पुरगीला घेऊन जा. सासूला घालवलं आणि मला 15 ठेवून घेतलं. 15 ठेवून घेतलं. 15 मामाचं सगळं उसाभर केलो. भांडी कुंडी जेवण करायचं, वाढायचं, सगळं काय करायचं केलं. मग एकादश आलं. एकादश आल्यावर मग एकादशी दिवशी कोण पोळ्या करून आणायचं, कोण लाडू करून आणायचं, कोण काय पाहिजे ते भरायचं ते मरगुबाईचं देवळ. मग सगळ्या मेंढकेशनी घालायची, सगळं करायची मी. आणि मग जेवलं खाल्लं. मग आम्हाला दोघांनी नवरा बायकोने हाळे मारले. भागू तिघडी मालकाला हाळे मारले. मालकाला हाळे मारलं. बाळू मामा